तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय मी भावनानी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये न्यू ट्रेंडिंग हॅपी बर्थडे स्टेटस आपण क्रिएट करणार आहोत आणि आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आजचा व्हिडिओ आहे आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये करणार आहोत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जे काही व्हिडिओ मटेरियल जाईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलंच आहे, ते पण तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही, सिंपली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं। पण तरी पण तिथून डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओ मटेरियल जो असतं ते सर्व काही तुम्ही टेलिग्रामवरती अगदी फ्रीमध्ये लगेच व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो। आणि जे मी काइनमास्टर यूज करतो ते इथं वरती पिन केलेलं आहे, बघू शकता। या मेसेजवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली इथं काइनमास्टर डाउनलोड करून घेऊ शकता। टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, की तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर सिंपली टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च पण केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल, जॉईन करून घ्या। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील, पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, नंतर लाईक करायला तुम्ही विसरून जाता। आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। आणि मराठी माणसाला सपोर्ट करत चला। सपोर्ट करण्यासाठी जास्त काही तुम्हाला करायचं नाही, फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब। तर चला जरा वेळ नाही घालवता, आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। दुश्मनांसाठी दुश्मन, दोस्तांसाठी दिलदार, अरे किती समोर आले ना तरी मानणार नाही हार। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइस आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16चा मधला फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे। फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, सिंपली तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा, बघू शकता। हा वाला तो व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, ठीक आहे। टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नसेल केला तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता ऑडिओचं ऑप्शन जे असेल ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण सर्वात पहिले ऑडिओ ॲड करून घेऊया, जेणेकरून आपल्याला बीटनुसार परफेक्टपणे ॲड करता येईल, ठीक आहे। तर बघू शकता इथं ऑडिओ आपण ॲड करून घेतलेला आहे। आता थोडंसं ऐकून घेऊया की आपल्याला कुठनं कट मारायचा आहे, ठीक आहे। अरे किती समोर आले ना तरी मानणार नाही हार। तर सिंपली एकदम परफेक्टपणे आपला हा जो सॉन्ग आहे तिथपर्यंत आहे, वरला जो व्हिडिओ आहे परफेक्टपणे। तर तुम्हाला करायचं काय, सिंपली इथं बघू शकता सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे। एडिटिंगमध्ये यायचं, खाली तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शन दिसत असेल, हीच तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर वरली जी फोटो क्लिप्स आहे बघू शकता, ही फोटो क्लिप्स तुम्हाला 0.5 ठेवायची, ठीक आहे। एवढी ठेवायची, परफेक्टपणे बघून घ्या, जेणेकरून परफेक्टपणे बीटनुसार आपला फोटो मॅच होतील, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला करायचं काय, जे पण तुमचे फोटो आहे, ज्यांचा कोणाचा बड्डे असेल त्यांचे फोटो तुम्हाला सिंपली इथनं ॲड करून घ्यायचे। जेवढे फोटो तुम्हाला ॲड जिथपर्यंत आपला ॲड आहे तिथपर्यंत आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे। तर सिंपली मी काही इमेजेस ॲड करून घेतो जे मला ॲड करायचे। तर मी इथनं फोटो ॲड करून घेतो जे माझ्याकडे आहे। आणि तुम्हाला ज्यांचा कोणाचा बड्डे आहे त्यांचे फोटो तुम्हाला इथनं ॲड करायचे। ज्यांचा कोणाचा तुम्हाला बड्डेचा व्हिडिओ बनायचा असेल त्यांचे फोटो तुम्ही ॲड करून घेऊ शकता। सिंपली मला इथं जे माझ्याकडे फोटो आहे ते फोटो मी यूज करतो आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे जिथपर्यंत आपला सॉन्ग आहे तिथपर्यंत आपल्याला ॲड करून घ्यायचे, लास्टपर्यंत फास्टमध्ये मी ॲड करून घेतो। बघू शकता मी लास्टपर्यंत ॲड केलेले। एक फोटो एक्स्ट्रा झालेला बहुतेक, तो आपण डिलीट करून टाकूया। डिलीट केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथं बघू शकता पहिल्या फोटोपाशी यायचं आहे। सिंपली तर तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इथे बघू शकता पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं। क्लिक करायच्यानंतर तुम्हाला इथे क्लिक ग्राफिक्स दिसत असेल, क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे। क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल, बघू शकता कॉल मी डीजे, हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। आणि यामध्ये हा इफेक्ट तुम्हाला इथं काइनमास्टरवरती गेट मोरवरती जाऊन मिळणार नाही। तर सिंपली तुम्हाला करायचं काय, इथं बीट स्कॅन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यामधून हा इफेक्ट ॲड करायचा आहे। जर तुम्हाला ॲड करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, कॉल मी डीजे हा इफेक्ट कसा ॲड करायचा तो इफेक्ट बघून तुम्ही हा इफेक्ट इथं काइनमास्टरमध्ये ॲड करू शकता। सिंपली यामध्ये तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा, ठीक आहे।
जेवढे पण फोटो आहे त्या सर्वांवरती आपल्याला कॉल मी डीजे मधला 2 नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे. तर सिंपल मी सर्व फोटोवरती आता ॲड करून घेतो. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करा, तुम्हाला मी रिप्लाय देऊन टाकेल किंवा तुम्ही मला इंस्टावरती पण मेसेज करू शकता. इंस्टाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला छोटासा तर तुम्ही कमेंट पण करू शकता, मी कमेंटला पण रिप्लाय देत असतो. तर नक्की तुम्ही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा, ठीक आहे. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून टाका. आणि चॅनलवरती तुम्ही आपल्या पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर फास्टमध्ये मी हा कॉल मी डीजे इफेक्ट ॲड करून घेतो. सर्व फोटोवरती तुम्ही पण ॲड करून घ्या. आणि टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडकपणे दिसला पाहिजे, ठीक आहे. आणि जे व्हिडिओ तुम्ही बघितल्याच्या नंतर पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून ज्यांना कोणा एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि ते पण एडिटिंग करायला शिकतील, ठीक आहे. तर नक्की तुम्ही आपला व्हिडिओ शेअर करत चला. तर मी फास्टमध्ये आता हा इफेक्ट ॲड करून घेतो. आणि तुम्हाला काही कळालं नाही तर कमेंट करा, रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. आणि तुम्हाला इंस्टाला अजून पण फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. तर मी आता फास्टमध्ये ॲड करून घेतो. कॉल मी डीजे माझा फक्त 2 नंबरचे इफेक्ट तुम्हाला ॲड करायचं आहे. तर मी सर्व फोटोवरती क्लिक ग्राफिक्स ॲड करून घेतलेले आहे, कॉल मी डीजे इफेक्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, इथे पहिल्या फोटोपाशी यायचं, जिथं आपला पहिला फोटो निघतो इथे ते सिम्पली थोडंसं झूम करून घेऊया. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक विटनेट PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला सर्वात पहिले ॲड करायची आहे. ही PNG ॲड केल्याच्या नंतर हिला असं झूम करायचं आणि खाली ॲडजस्ट करायचं, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करून टाकायचं आहे, ठीक आहे. एवढं केल्याच्या नंतर परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला इथनं एक व्हिडिओ दिलेला आहे, सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुम्हाला ॲड केल्याच्या नंतर काहीची साईडच्या ऑप्शन देऊन तुम्ही याला फुल स्क्रीन करून टाकायचं आहे. खाली बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे, जेणेकरून हा इथं परफेक्टपणे ॲड होऊन जाईल, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं हा इफेक्ट ॲड होऊन जाईल, ठीक आहे. एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. सिम्पली व्हिडिओच्या एक नंबरला आल्याच्या नंतर लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG दिलेली, ती बॉर्डर PNG ॲड करायची. काहीची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचे आणि हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची, ठीक आहे. ही विटनेट PNG आहे, हिची पण जी लेंथ आहे आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. त्यानंतर करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. परत एकदा थोडंसं झूम करून घेऊया. आणि इथं तुम्ही बघू शकता पहिल्या फोटोपाशी यायचं आहे आपल्याला. पहिल्या फोटोपाशी आल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं मी तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दिला, सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. काहीची साईडच्या ऑप्शन देऊन तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला या व्हिडिओला ब्लेंडिंगमध्ये जाऊन याला पण स्क्रीनवरती सोडायचं, ठीक आहे. स्क्रीनवरती सोडायचं आहे, जेणेकरून इथं हा पण इफेक्ट ॲड होऊन जाईल, ठीक आहे, परफेक्टपणे. हा इफेक्ट ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता परत तुम्हाला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे. आणि जर तुम्हाला लोगो बनवतच नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही बनवू शकता. लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो, तेव्हाच समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे, कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. आणि हे जे कॉल मी डीजे इफेक्ट आहे हा व्हिडिओ एक्सपोर्ट केल्याशिवाय परफेक्टपणे दिसती नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. एकदम परफेक्टपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आता. तर सिम्पली एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि ते 1080मध्ये याची साईज वाढून तुम्हाला इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन एडिटिंगचे ट्युटोरियल घेऊनच असतो, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळत जाईल. तर चला भेटूया नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.